आज बुलढाण्यातल्या शिवानी कळमेकर प्रकरणावरती सभागृहामध्ये भाष्य केलं आणि यावेळेला बुलढाणा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी जोरदार टीका केली। बुलढाणा पोलिसांचं काम लाजिरवाणं असल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली, कारण बुलढाण्यात जे शिवानी कळमेकरची हत्या झालीच नव्हती, तिच्या हत्येच्या आरोपात तिच्या वडिलांना आणि भावाला अटक झाल्यामुळे बुलढाणा पोलिसांची नाचक्की झाली। आमदार रोहित पवारांनी याविषयी सवाल उपस्थित केले। दरम्यान घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला। त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं। सर्व अधिकाऱ्यांना बरखास्त त्या ठिकाणी करण्यात आलं, जेणेकरून एक मेसेज जाईल पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोकांमध्ये की असं चुकीच्या कारवाई त्या ठिकाणी झाल्या तर पोलीस बरखास्त सुद्धा होऊ शकतात। पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं, त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।